नमस्कार मित्रांनो, उद्धव ठाकरे यांचे विधान परिषदेची जी लिमिट होती, म्हणजे जी त्यांची कारकीर्द होती ती संपुष्टात आली आणि आत्ताच त्यांना निरोप समारंभ त्यांच्यासह 9 जे विधान परिषदेत जे आमदार निवडून आले होते त्यांचं हे झालं, समारंभ झाला त्यांचा कार्यकाल संपल्याचा. आणि त्यावेळेस भाषणाच्या वेळेस ठाकरे यांनीही भाषण केलं, एकनाथ शिंदे यांनीही भाषण केलं. आणि एकनाथ शिंदे यांनी भाषणात बोलताना जी पोएट्री कविता म्हटली त्यानुसार निश्चितच त्यांनी साथ देताना किंवा जी काही आपण 2022 साली उद्धव ठाकरे यांच्या विरोधात जाण्याची भूमिका घेतली ती भूमिका आपण शेवटी राजकारण आहे, ती भूमिका वेळप्रसंगी बदलण्यातही येईल असेच काहीसे संकेत दिले. कारण 2022 साली ज्यावेळेस एकनाथ शिंदे यांनी एक वेगळा प्रयोग करून देवेंद्र फडणवीस भाजप सोबत सरकारमध्ये ते सामील झाले होते, त्याचा नंतर त्यांना जे काही अनुभव येत आहेत ते निश्चितच अतिशय असे चांगले नाही आहेत असं मला तरी वाटतंय. कारण अलीकडेच आपण जी साताऱ्यामध्ये जिल्हा परिषदेची निवडणूक झाली त्यानंतर जो महापौर पदाच्या निवडणुकीमध्ये जो काही भाजपकडनं सामदाम दंडभेद सर्व वापरून पूर्णपणाने म्हणजे सत्ता काबीज करण्यात आली. बहुमत हे शिवसेना शिंदे गटाकडे असतानाही भाजपचा महापौर झाला. ह्या पद्धतीने जर आपण हे केलं, पुढं आपण बघितलं तर ह्या ज्यावेळेस महापौर भाजपचा झाला त्यानंतर अक्षरशः शंभूराज देसाई असू द्या, शिवसेनेच्या सगळ्या सर्व जे काही मोठे नेते आहेत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती. एकनाथ शिंदे यांनी तर म्हणजे जॉईनही केलं नव्हतं, म्हणजे कॅबिनेट मंत्री पदाची जी मीटिंग आहे तीही स्किप केली होती. विधान परिषदेचं ज्यावेळी विधान भवनामध्ये पायऱ्यांवर बसून शिंदे गटाने पोस्टरबाजी आणि घोषणाही दिल्या होत्या. निश्चितच भाजपचं जे काही आहे सत्ता मिळवण्यासाठी जे त्यांनी 2022 साली उद्धव ठाकरे गटासोबत केलं होतं तेच त्यांनी साताऱ्यामध्ये शिंदे गटासोबत केलं. सो निश्चितच एकूण भाजपची जी काही रणनीती असते राजकारणात त्यांचा काही जो काही हे असतो दृष्टिकोन तो निश्चितच एकनाथ शिंदे यांनी ओळखलेला आहे. आणि भविष्यात उद्धव ठाकरे यांची आपल्याला आता पुन्हा गरज लागू शकते, ह्याच पद्धतीने त्यांनी आता राजकारणातले धडे गिरवण्यास सुरुवात केलेली आहे. उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात सांगितलं की मी कळालो नाही माझ्या लोकांना, शेवटी ज्यांनी मला दगा दिला. सो हे बघता निश्चितच उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी दोघांनीही आता जे काही आपलं मतभेद आहेत ते विसरून पुढे भविष्य काळात जर भाजप विरुद्ध आपल्याला एक संघ बनून निवडणूक लढवण्याची किंवा काही युक्ती असू द्या किंवा काही गोष्टींमध्ये जर आपल्याला हात मिळवणी करण्याची गरज पडली, कारण शेवटी ग्राउंड लेवलवर तर शिंदे गट आणि ठाकरे गट कधी हात मिळवणी करतो, परंतु आजपर्यंत म्हणजे जवळजवळ 2022 पासून उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकमेकांसोबत उभे राहिलेले नाहीयेत. आणि ते आता पुढे एका स्टेजवर दिसू शकतात. जसं शरद पवार आणि अजित पवार दिसायचे आणि त्यानंतर विलिनीकरणाची चर्चा चालू झाली, तसंच आता एकनाथ शिंदे हेही आता भाजपचं राजकारण ओळखून भाजपलाही थोडं गॅसवर ठेवण्यासाठी आपण ठाकरे यांच्यासोबत पुन्हा हात मिळवणी करू शकतो असं दाखवण्यासाठी निश्चितच भविष्यात आग्रही असतील. शेवटी हे राजकारण आहे आणि राजकारणात कुणीच कोणाचा लांबपर्यंत शेवटपर्यंत शत्रू नसतो आणि कधीच कुणी एकमेकांचे मित्र नसतात. हे बघितलं तर निश्चित असंच वाटतंय. तुम्हाला काय वाटतंय ह्या विषयाबद्दल? कारण शिंदेची अलीकडची जेव्हापासून साताऱ्यामध्ये महापौर पदाची निवडणूक झाली तेव्हापासून शिंदेची जी काही राजकारणाची दिशा आहे ती कलाटणी देणारी ती घटना साताऱ्याची ही ठरू शकते. उद्धव ठाकरे यांच्याकडनंही ऑलरेडी असे संकेत मिळत आहेत. तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून नक्की व्यक्त करा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.